महाराष्ट्र में मराठी भाषा को लेकर छिड़ी बहस के बीच भारतीय जनता पार्टी विधायक राम कदम का एक और अहम और स्पष्ट बयान सामने आया है। उन्होंने कहा है कि सरकार की भूमिका पूरी तरह से स्पष्ट है। मुंबई और महाराष्ट्र की भाषा कल भी मराठी थी, आज भी मराठी है और भविष्य में भी मराठी ही रहेगी। इस बयान को राज्य में मराठी अस्मिता और भाषा के सवाल पर सरकार की स्थिति को स्पष्ट करने वाला कदम माना जा रहा है। श्रीमान उद्धव ठाकरे जी फेब्रुवारी 2022ला जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतः हा त्रिभाषा प्रस्ताव स्वीकारलाय। स्वतः स्वीकारायचा आणि लोकांना मूर्ख बनवत आता त्याच्याच विरोधात रस्त्यावर मोर्चे काढायचे, म्हणजे खोटारडेपणाचा किती मोठा कळस आहे हा। राहिला सवाल, महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे। मुंबई आणि महाराष्ट्राची कालही भाषा मराठी होती, आजही आहे आणि भविष्यात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच। यारमध्ये आम्ही कुठे म्हटलंय की हिंदीची सक्ती आहे म्हणून, हिंदी अनिवार्य आहे म्हणून? एखाद्या मुलाला संस्कृत शिकायचं असेल, दुसरी भाषा शिकायची असेल, शिकू द्या, त्याला कुणी अडवलं? पण लोकांमध्ये असं खोटं सांगून गैरसमज पसरायचे हे धंदे काही राजकीय पक्षांनी थांबवले पाहिजे। आणि राहिला प्रश्न, दोन भाऊ एकत्र येतील का? आता आधीच 90% लोक उद्धव ठाकरेंना सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेत। आता उरलेले 10% लोक जर राजसाहेब सोबत आले तर त्यांचा करिश्मा आणि त्यांची प्रतिभा तर 10% पण सोडून जातील। त्यामुळे दूर दूरवर ती रिस्क श्रीमान उद्धव ठाकरे घेतील असं वाटत नाही।